सरसकट लूट सुरू. कुठली खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. सोयाबीनमध्ये सरसकट लूट सुरू आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरभरून सोयाबीन भारतात आणत आहेत. जर आता सोयाबीन खरेदी झाला नाही तर महिन्यात सोयाबीन हजारावर येईल, लिहून ठेवा, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. विजय वडेट्टीवार यांनी हमीभावाचा मुद्दा उपस्थित करत कोणत्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलं आम्हाला दाखवून द्या, असं आवाहन त्यांनी सरकारला दिलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झालं आहे. काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली आणि त्यांनी सभागृहात सांगितलं की 70% सोयाबीन परत केला जातो आहे आणि म्हणून सरसकट सोयाबीन हमीभावाने खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे, अशी विचारणा त्यांनी केली आणि त्यांनी आयातीवर लावलेल्या कराबद्दल प्रश्न विचारला. ते म्हणाले, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे. 12%वरून तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करणार, अशी विचारणा त्यांनी केलेली आहे. माझा स्पेसिफिक प्रश्नाचा अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदय तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर, आपण आदेश द्या तिथून आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील. हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही, का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं का सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे. मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर, काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती, आणि केवळ ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचानं जरा ध्यानपत्र, त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे. उघड उघड ते फसवणूक आहे आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही. समोर तुम्ही म्हणा ना की ठीक आहे, यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू, थोडासा तरी दिलासा द्या. अरे 21% करणार का? पहिला प्रश्न. कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती, सीसीआय खरेदी करत होता, ते 21 क्विंटल करणार का? हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि नाही 21च खरी, आता ते 30 म्हणलं तर पुन्हा ते घेतली अध्यक्ष महोदय, पण आम्ही किमान ते करणार का, याचा पहिला प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय. दुसरा, सोयाबीनचे केंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही. अरे सरसकट लूट चालली आहे, सरसकट, आणि त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत. हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3,000वर येईल, लिहून ठेवा, 3,000वर येईल. आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं आहे ना ते उद्ध्वस्त होईल, इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय. म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमीभाव सांगितला ना 5,600 रुपये, कुठल्या 5,300 रुपये, कुठे कुठे साहेब एक सांगावं, तुम्ही मंत्री महोदयांना आमच्याबरोबर पाठवा, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा. वस्तुस्थिती तर लक्षात घ्या. तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय माझ्याकडे काय? कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे सोडून द्या ना, मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये. मला अजिबात माझा स्वभाव आहे. तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काही काम करतो. काल याने प्रश्न म्हणून सांगावा, सोडून द्या. भावना समजल्या पाहिजेत या ठिकाणी अध्यक्ष महोदय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.